नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि ज्येष्ठ व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे राजाजी म्हणजेच चक्रवर्ती राजगोपालाचारी. राजाजी हे एक आधुनिक भारतातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना प्रेमाने राजाजी म्हणूनही ओळखले जाते. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, भारतीय राजकारणातील एक नैतिक विचारवंत, साहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे योगदान अपूर्व आहे. राजाजींचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी तामिळनाडूमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यात बुद्धिमत्ता, स्पष्ट वक्तेपणा आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द दिसून येत होती. अभ्यासात उज्ज्वल कामगिरी करत त्यांनी वकिलीचा व्यवसाय निवडला, पण सामाजिक प्रश्नांबद्दलची त्यांची संवेदनशीलता त्यांना हळूहळू सार्वजनिक जीवनाकडे घेऊन आली. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान राजाजी अनेक महत्त्वपूर्ण चळवळींचे नेते होते. सॉल्ट सत्याग्रह, व्यक्तिगत सत्याग्रह, ब्रिटिशांविरोधी विविध आंदोलने यात त्यांनी खांदे लावून काम केले. गांधीजी त्यांना भारताचा विवेक म्हणत. त्यांचे विचार सखोल, तत्वनिष्ठ आणि राष्ट्रहितावर आधारित असत. अनेकदा ते प्रचलित विचारांपेक्षा वेगळे मत मांडत. पण राजाजींचा उद्देश नेहमीच देशाचा दीर्घकालीन लाभ हा असायचा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजाजींनी राज्यकारभारातील अधिक महत्त्वाची भूमिका बजावली. ते भारताचे पहिले भारतीय आणि अंतिम गव्हर्नर जनरल ठरले. हा सन्मान त्यांना त्यांच्या प्रगल्भ नेतृत्व गुणांमुळे आणि निष्पक्ष कामामुळे प्राप्त झाला. यापुढे ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि प्रशासनात सुटसुटीतपणा, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गोष्टींवर त्यांनी भर दिला. त्यांनी शासनात कमी आणि कार्यक्षम सरकारी हस्तक्षेप या विचाराला नेहमीच प्राधान्य दिले. राजाजींच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे स्वतंत्र पक्षाची स्थापना. समाजात उदयास येत असलेल्या अतिशय समाजवादी आणि केंद्रीकरणवादी या धोरणांविरोधात त्यांनी लोकशाहीतील संतुलन राखण्यासाठी हा पक्ष सुरू केला. आर्थिक स्वातंत्र्य, मर्यादित सरकार आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांच्या बाजूने त्यांनी ठाम भूमिका घेतली. आधुनिक भारतातील उजव्या विचारसरणीचा राजकारणाचे ते शिल्पकार मानले जातात. राजाजी केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक विलक्षण लेखक, कवी आणि अनुवादक होते. त्यांचे रामायण, महाभारत आणि उपनिषदांचे साधे आणि स्पष्ट भाषेतले केलेले अनुवाद आजही अंगभूत सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. गांधीजींसाठी त्यांनी लिहिलेली काही चरित्रे आणि त्यांच्या निबंधातून दिसणारा विचारस्फोट भारतीय साहित्य विश्वातील एक महत्त्वाचा ठेवा आहे. देशासाठी दिलेल्या त्यांच्या अपूर्व योगदानाच्या मान्यतेखातर त्यांना 1954 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्यांच्या विचारशील नेतृत्वाने, नैतिकता जपणाऱ्या राजकारणाने आणि सुसंस्कृत लेखनाने भारताला दिलेली देणगी आजही अनमोल आहे. 25 डिसेंबर 1972 रोजी ते समाधिस्थ झाले. पण राजाजींची विचार समृद्ध परंपरा आजही भारताच्या लोकशाही आणि नेतृत्वाला दिशा दाखवते. शेवटी राजगोपालाचारी हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर राष्ट्रहितासाठी योग्य विचार करणे, कठोर निर्णय घेणे
आणि सत्याला धरून राहणे हे दाखवून दिले. त्यांचे आयुष्य आजच्या भारतासाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 10 डिसेंबर आणि आज चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्मदिन आहे आणि याचं औचित्य म्हणून आज आपण त्यांची संपूर्ण जीवनगाथा जाणून घेतली आहे. मला खात्री आहे की ही जीवनगाथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही आम्हाला तुमचे फीडबॅक पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता. मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली